आजची गोष्ट आहे प्रभू श्रीरामाची. जेव्हा धर्तीवर अत्याचार वाढतो, अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा अधर्माचा नाश करून धर्माची घडी नीट बसवण्यासाठी, सृष्टीच्या कल्याणासाठी परमेश्वर जन्म घेतो असं म्हणतात. त्रेतायुगात असुरी वृत्तीने अत्याचाराची परिसीमा गाठली होती. तेव्हा श्री विष्णूंनी श्रीराम अवतारात जन्म घेतला. अयोध्येचा राजा दशरथ, त्याला 3 राण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. मात्र बरीच वर्ष संतान सुखापासून राजा वंचित होता. त्यामुळे तो फार अस्वस्थ होता. तेव्हा राजाला पुत्रप्राप्तीसाठी वसिष्ठ ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची कल्पना दिली. राजा दशरथांनी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तपस्वी, ऋषीमुनी, पंडितांना यज्ञासाठी आमंत्रण दिली. विधीपूर्वक यज्ञ प्रारंभ झाला. यज्ञदेवता प्रसन्न झाली. अग्निदेवाने प्रसाद दिला. राजाने 3ही राण्यांना प्रसाद खायला दिला. काही काळातच 3ही राण्यांनी सुंदर बाळांना जन्म दिला. कौसल्याच्या पोटी साक्षात श्री विष्णूंनी आपला 7वा अवतार प्रभू श्री राम रूपात जन्म घेतला. कैकेयीच्या मुलाचे नाव भरत आणि सुमित्राला 2 मुलगे होते, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. राजाला अपार आनंद झाला. साऱ्या नगरात उत्सव साजरा झाला. भरभरून दान केलं गेलं. राजपुत्र वाढत होते. गुरुकुलात सर्व विद्यांचे शिक्षण घेत होते. राम हा सर्वांचाच लाडका होता. आई, वडील, गुरुजनांचा आदर करणारा, सर्वांशी प्रेमाने वागणारा, सर्व विद्येत पारंगत होता. आपल्या भावंडावर त्यांचं विशेष प्रेम होतं. इतर भावंडेही रामाचे अनुकरण करीत असत. 4 राजपुत्रांना पाहून राजाला फार अभिमान वाटत असे. परंतु श्रीरामावर त्याचं विशेष प्रेम होतं. राजाचंच नाही तर माता सुमित्रा आणि कैकेयीला देखील राम अतिशय प्रिय होता. सर्वांचा लाडका होता. त्याचा शांत स्वभाव, लाघवी बोलणं, विनम्रपणा या गुणांमुळेच तो सर्वांचा आवडता होता. 4ही राजपुत्रांनी आपले गुरुकुलातले शिक्षण पूर्ण केले. ते आता उपवर झाले होते. त्याच काळात मिथिल नगरीचा राजा जनक याची कन्या जानकी ही विवाहयोग्य झाली होती. जमिनीची मशागत करताना एका ठिकाणी नवजात शिशुरूपात ती सापडली होती. राजाने तिचं नाव जानकी ठेवलं. तिचं अत्यंत प्रेमाने पालन केलं. श्री परशुरामाने राजाला एक शिवधनुष्य दिलं होतं. स्वतः परशुरामाशिवाय ते कोणीही उचलू शकणार नव्हतं. ते धनुष्य एक दिवस खेळता खेळता जानकीने उचलले. ते पाहून जनकराजा अचंबित झाला. आपल्या मुलीला तिच्या योग्य वर मिळावा म्हणून राजाने तिचं स्वयंवर ठरवलं आणि पण असा ठेवला की जो हे शिवधनुष्य उचलून त्याचा प्रत्यय जोडेल त्याच्याशीच तिचा विवाह होईल. राजवाड्यातून सर्व राज्यांमध्ये आमंत्रणं गेली. सर्व ठिकाणाहून राजपुत्र आले. गुरुच्या आज्ञेनुसार श्रीरामही या स्वयंवराला उपस्थित होते आणि याच स्वयंवराला हजर होता तो लंकापती रावण. जानकीच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून आमंत्रित न करताही तो आला होता. कारण त्याला स्वतःच्या शक्तीवर, सामर्थ्यावर गर्व होता. ते धनुष्य माझ्याशिवाय कोणी उचलूच शकणार नाही अशी त्याची धारणा होती. उपवनात जानकीने श्रीरामाला येताना पाहून ती आनंदित झाली. मनातूनच तिने त्यांना वरलं होतं. स्वयंवराला सुरुवात झाली. प्रत्येक राजपुत्र येऊन ते महाधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करू लागले, पण असफल राहिले. मोठं आणि विराट हास्य करत रावण उभा राहिला. शिवभक्त असूनही त्याने शिवधनुष्याकडे तुच्छतेने पाहिलं आणि ते धनुष्य उचलू लागला, पण ते जराही उचलता येईना. महाबलवान रावण घामाघूम झाला. आपली फजिती होत आहे हे पाहून खजील झाला. लाजेने क्रोधित झाला. सर्व त्याच्या केविलवाण्या प्रयत्नांवर हसायला लागले. तेव्हा तो पाय आपटतच तिथून निघून गेला. महर्षी व्यासांच्या आज्ञेवरून श्रीराम पुढे आले. सीता लाजून गेली. तिची हुरहुर वाढली. तिच्यासह सर्व उपस्थित राजपुत्र आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी उत्सुक झाले. श्रीरामाने प्रथम आपल्या गुरुला नमस्कार केला. नंतर धनुष्याला वंदन केलं
आणि अगदी सहजपणे ते शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यन्य जोडला. धनुष्याचे 2 तुकडे झाले. जानकीला आनंद झाला. पुढे येऊन तिने वरमाला श्रीरामाच्या गळ्यात घातली. सर्वांनी दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला. प्रभू श्रीरामांना त्यांची सीता लाभली होती. धनुष्याची वार्ता परशुरामांना समजल्यावर ते क्रोधित होऊन तेथे पोहोचले. पण रामाच्या ठिकाणी साक्षात विष्णू आणि लक्ष्मीचे दर्शन झाल्यावर त्यांचा राग पळून गेला. ते नतमस्तक झाले आणि नवीन वधूवर म्हणून रामसीतेला आशीर्वादही दिले. रामकथा ऐकल्याने, श्रीरामांचे स्मरण केल्याने आपली जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात. त्यांच्या विवाहाची कथा ऐकून सांसारिक सुख लाभते. सियावर रामचंद्र की जय.